प्रभादेवीतील नरदुर्ला मैदान वाचवण्यासाठी ठाकरेंची सेना आक्रमक झाली असून आज आमदार महेश सावंत आणि नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात एक मोठं आंदोलन इकडे करण्यात आलं। यावेळेला महेश सावंत यांनी जे पालिका अधिकारी आहेत त्यांना देखील झापलं। सर, इकडे कॉरिडॉर पार्किंग प्रस्तावित आहे। आधीच मुंबईमध्ये मोकळ्या जागा कमी होत आहेत आणि त्या ज्या आहेत त्या देखील अशा प्रकारे आंदोलन दिलं जात आहे। आजच आम्ही सामनामध्ये वाचलं काहीतरी त्यांची 28 कि 29 तारखेला मीटिंग होती, म्हणजे चेंज ऑफ रिझोल्युशन असाच काहीतरी सुधार समितीमध्ये काही मैदानांचा त्यांना चेंज ऑफ रिझोल्युशन चेंज करून बिल्डर यांना द्यायचा विचार आहे। त्यात आदित्य साहेबांची सुद्धा स्टेटमेंट आहे, मुंबईचा श्वास मैदान म्हणजे मुंबईचा श्वास आहे, तो कुठेतरी हे हरवतात आहे। आणि त्या पद्धतीने आज नरदुर्ला टँक मैदानात आम्ही आलो। का आलो? कारण तिथे कुठेतरी काम चालू होतं, अंडरग्राऊंड काम पार्किंगचा। आम्हाला सोयी सुविधाबद्दल विरोध नाही, पण लोकांची चर्चा करा, इकडच्या खेळाडूंची चर्चा करा, लोकप्रतिनिधी चर्चा करा की बाबा कशा पद्धतीने काम कर। डायरेक्ट आले आणि मशीन लावले म्हणजे यांच्या वडिलांची प्रॉपर्टी झाली असं झालं हे। हाताशी धरून हे सगळं केलं जात आहे का? काय वाटतं त्याबद्दल? नाही, सिद्धिविनायक नावाला देव आहे, देव सगळ्यांचा आहे, उद्या तुमचा पण आहे, माझा पण आहे, सगळ्याच तिथे श्रद्धेने जातात। पण सिद्धिविनायक सांगत नाही ना की लोकांच्या सोयी सुविधाला बाधा करून माझ्या भक्तगणांना जागा द्या किंवा काय द्या। खेळाचं मैदान नाही राहिलं तर मुलं जाणार कुठे? या प्रभादेवी विभागात मैदानं थोडी राहिली आहेत, त्यातलं आज सगळ्यात अवाढव्य एक मैदान आहे। बाकी छोटी छोटी मैदानं कुठेतरी बिल्डिंग डेव्हलपमेंट होते, त्यांचे लहान लहान मैदानं सुद्धा नाहीसे झालेत, कारण बिल्डरला ते जागा मी तिथे बिल्डिंग बांधतात, त्यामुळे मैदानं शिल्लकच राहिली नाहीत। आधीच या मैदानाचा बराचसा भाग हा मेट्रोमुळे व्यापलेला आहे, त्यात आता हा पार्किंगचा प्रकल्प, तरुणांनी मुलांनी जे वयोवृद्ध त्यांनी जायचं कुठे? आमचं तेच म्हणणं आहे की बाबा जेव्हा मेट्रोचं काम झालं तेव्हा तुम्ही प्रोव्हिजन केली असती तर हाताबरोबर झालं असतं ना। आता परत तुम्ही हे खोदणार, सगळं चेकिंग करणार, परत मुलांना खेळण्यामध्ये बाधा, त्यात अजून 2 वर्ष जातील। एक तर इकडचा जेव्हा मैदान बंद होता तेव्हा शिवाजी पार्क नुसता खचाखच भरलेला होता, बाजूबाजूला त्यांनी स्टंप लावलेलं, आणि जे पारंपरिक खेळणारे लोक आहेत त्यांना खेळल्याशिवाय चैन बसत नाही, कारण तो व्यायाम आहे एक प्रकारे। सांगण्यात येते आम्हाला 500 कोटीचा निधी मिळालाय, सुशोभीकरण करतोय, चांगलं होईल, भविष्यात मुंबईचं नाव होईल। बघा, मुंबईचा सिद्धिविनायकमुळे मुंबईचं नाव नाही, सिद्धिविनायक मुंबईच्या नावामध्ये एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये भरपूर अशा वास्तू आहेत जिथे मुंबईचं नाव मोठं आहे। त्यामुळे सिद्धिविनायकला 500 कोटी मिळाले, त्यांनी लोकांना सांगावं ना, आराखडा तरी द्यावा, सिद्धिविनायक 500 कोटी कुठे कुठे खर्च करतोय ते तरी लोकांना समजू दे। फक्त काय कागदपत्री 500 कोटी आहे का? लोकांना पण दिसू द्यावं, हा भाग करणार, हा भाग करणार, हा भाग करणार, सुशोभीकरण। लोकांना पण समजते 500 कोटी लहान अमाऊंट नाही, 500 कोटीमध्ये भरपूर काय करता येईल, पण त्यांनी करण्याचा प्रयत्न चांगला करावा, चांगला हेतू ठेवा, अशीच आमची विनंती आहे। पालिका अधिकाऱ्यांना तुम्ही आताच फोनवरती झापलेलं आहे, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? ते आता टोलवाटोलवी करतात आहे। वॉर्ड ऑफिसर बोलतो आत्ताच आम्हाला हातात मिळाला, अंगारकीला हा मिळून माझ्याकडे लेटर आहे, त्यांना मी स्वतः म्हणजे यांच्या अगोदरचे वॉर्ड ऑफिसर होते त्यांना लेटर दिलेलं आहे, 1-1.5 वर्षापूर्वी हँडओव्हर केलेला मैदान आहे। आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो की मेट्रोचा सामान काढा। आता तुम्हाला जर हँडओव्हर केला असेल तर मेट्रोचा सामान कशाला ठेवताय? त्याला सुद्धा 7 महिने झालेले मेट्रोचा सामान काढायला त्यांना पाठपुरावा करून। जर पाठपुरावा केला नसता तर अजूनपर्यंत मेट्रोचा सामान राहिला असता इथे। निशिकांत शिंदे देखील सध्या आहेत। सर, आज आंदोलन तुम्ही केलेलं आहे, कशाप्रकारे याचा पाठपुरावा कराल? तर पालिका ऐकली नाही तर पुढे काय तुमचं पाऊल असेल? मी गेल्या 3 महिन्यापासून या भूमिकेत आहे। मला वाटतं वॉर्ड ऑफिसर आणि विरोधी पक्षनेत्या प्रभाग समिती यांच्या माध्यमातून आम्ही एक 20 दिवसापूर्वी या मैदानाची पाहणी केली, या मैदानाची गाठभेट घेतली। त्यानंतर मेमवाडीचे काही अधिकारी आमच्या सोबत होते, त्यांनी आश्वासन दिलेले याची पूर्तता करू, या कामाची देखील दखल घेऊ, पण आत्तापर्यंत त्या गोष्टीत कुठचीही दखल घेतली जात नाही। एमएमआरडीच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही। एमएमआरडी अधिकारी जर आले याच्या शेजारी ते फक्त हसण्याचं काम करतात, नुसतं गोजरण्याचं काम करतात, फक्त ठेकेदारशी संबंधित असलेले एमएमआरडीचे अधिकारी आहेत। त्यांना या मैदानाबद्दल, या मोकळ्या श्वासाबद्दल पडलेलं नाही। ही प्रभादेवीची जनता आहे आमची, ही जनते हा इतिहास आहे मैदानाचा। हे नरदुर्ला टँकचं मैदान नाही, राजा महाराजांचं आहे। या मैदानाचं नावच छत्रपती संभाजी महाराज म्हणून आहे। इतिहास पुसण्याचं काम कोणीतरी करत आहे, त्यांचा आमचा सातत्याने विरोध राहील, आज म्हणा उद्या म्हणा, सातत्याने या गोष्टीला विरोध राहणार। आंदोलनानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील असं वाटतं आणि ते जो निर्णय तो मागे घेतील? डोळे उघडले नाही तर आम्ही उघडवणार आणि त्यांना दाखवणार शिवसेना का असते आणि शिवसेनेची भूमिका का असते, शिवसेनेचा आमदार काय करू शकतो, शिवसेनेचा नगरसेवक काय करू शकते, प्रभादेवीकर जनता काय करू शकते हे दाखवणार, आम्ही दाखवून देणार। ती दिशा वेगळी असेल आंदोलनाची। शिवसेनेचे नेते आज त्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे आणि जर पालिकेने घेतलेला निर्णय मागे घेतला नाही, हे मैदान खेळासाठी मोकळं केलं नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।